नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 25 मे 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक जरूर करा. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचं 10 प्रश्न आणि 25 मेचे चालू घडामोडी. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. प्रश्न असा होता, दरवर्षी आंतरराष्ट्रीय चहा दिन हा कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय चहा दिन हा दरवर्षी असतो 21 मे रोजी, पर्याय क्रमांक 3. IMP प्रश्न लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय चहा दिवस 21 मे. तर अत्यंत महत्त्वाचे आजचे 10 प्रश्न. तत्पूर्वी पहिला प्रश्न बघूयात आपण. नुकतेच खालील नुकतेच आशियाई उत्पादकता संघटनेच्या 68व्या बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं? ओके, आशियाई उत्पादकता संघटना आहे, एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन म्हणतो आपण. याचं 68वी बैठक जी पार पडली नुकतेच भारत मंडपम या ठिकाणी पार पडलं, जे ठिकाण येतं नवी दिल्ली या ठिकाणी. कुठे पार पडलं हे? भारत मंडपम लक्षात ठेवा. आणि नवी दिल्लीचे किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता आणि दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल बनले तर त्यांचं नाव आहे तरणजीत सिंग संधू. मग जे काही दिल्लीमध्ये पार पडले नुकतंच जे परिषद आहे त्यांच्यावरती किंवा महत्त्वाचे घडामोडी आहे त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतातील पहिल्या राष्ट्रीय परिषदेत भारतातील पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिले पोर्टेबल MRI जे मशीन सुरू करण्यात आलं आहे एम्स नवी दिल्ली या ठिकाणी. ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस संमेलन 2026चे आयोजन दिल्लीमध्ये पार पडले होतं. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026चे आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. 5 ते 6 मे 2026 रोजी 2 दिवसीय दुर्मिळ आजारांवरील परिषद पार पडली, ते देखील ठिकाण नवी दिल्ली हेच होतं. भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं महिला जो मराठी साहित्य संमेलन आहे हे पार पडलंय दिल्ली या ठिकाणी. ब्रिक्स अकॅडमिक फोरमचे उद्घाटन नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. 9वे भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026चे आयोजन दिल्ली या ठिकाणी पार पडलं. 4थ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे आयोजन 2026 मध्ये करण्यात आले दिल्ली. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, MP आहेत. पुढचा दुसरा प्रश्न, नुकत्याच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शिर्डीतील संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन केले. तसेच पहिल्या 300 किलोमीटर लांब पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चर ह्या प्रणालीला हिरवा झेंडा देखील दाखवला असून त्याचे नाव काय आहे? म्हणजेच हे 300 किलोमीटर पल्ल्याचं रॉकेट लॉन्चर आहे. याचं नाव विचारलं, त्याचं नाव आहे सूर्यास्त्र, पर्याय क्रमांक 3. सूर्यास्त्र लक्षात ठेवा. कुठं? हे शिर्डीमध्ये पार पडलं आहे. राजनाथ सिंग हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत आणि या ठिकाणी त्यांनी संरक्षण उत्पादन संकुलाचं नुकतंच उद्घाटन केलेलं आहे. ह्याच्यासोबत जी काही कंपनी आहे ती कंपनी निभे ग्रुप. निभे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि कोनशिला नुकतंच करण्यात आलं. GFL शेडचे उद्घाटन व कोनशिला करण्यात आलं. त्यानंतर भारतातील पहिल्या 300 किलोमीटर युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टीम सूर्यास्ताचे लोकार्पण करण्यात आलं. बाकी काही गोष्टी आहेत हे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. शिर्डी या ठिकाणी साईबाबाचं मंदिर आहे, जो शिर्डी या ठिकाणी येतं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतो. पुढचा प्रश्न, तिसरा, वर्ष 2027 पर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन कोणत्या विमानतळावर धावणार आहे? 2027 मध्ये एंडिंगला किंवा 2028च्या सुरुवातीला हे जे काही एअर ट्रेन आहे हे धावणार आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी, पर्याय क्रमांक 4. दिल्ली विमानतळाचं नाव काय असेल? तर ते आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली, लक्षात ठेवा. ओके, IMP आहे. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? पुण्याचं विमानतळ हे लोहगावला आहे. लोहगाव, ज्या ठिकाणी त्याला नाव आहे संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे हे आहे लोहगाव, पुणेला. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईला आहे. ही भारताची पहिली स्वयंचलित प्रवासी वाहतूक प्रणाली किंवा एअर ट्रेन म्हणतो आपण 2027च्या अखेरीस किंवा 2028 पर्यंत हे सुरू होणार आहे. ही जी काही आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी. ओके, हे कुठे येतं विमानतळ? हे पालम या ठिकाणी येतं. पालम, नवी दिल्ली. ही 3,000 ते 4,000 कोटी रुपयांची चालक विरहित प्रणाली टर्मिनल 1, 2, 3 एरोसिटी आणि कार्गो डिस्ट्रिक्टला अखंडपणे जोडेल. चौथा प्रश्न, नुकतेच महिला हिंद केसरी 2026 ची विजेती कोण ठरले आहे? IMP क्वेश्चन आहे. नुकतंच 2 हिंद केसरीचे कुस्ती स्पर्धा पार पडले. एक पुरुषांमध्ये आणि दुसरा आहे महिलांमध्ये. महिलांमध्ये विचारला आहे
हे तर काजल डोचक पर्याय क्रमांक 2. काजल डोचक हे कुठले खेळाडू असतील की हरियाणाचे पैलवान लक्षात ठेवा, हरियाणा. आणि ही जी काही स्पर्धा आहे याचं आयोजन करण्यात आलं होतं कोणत्या ठिकाणी तर सातारा या ठिकाणी. सातारा म्हणजे काय मैदान आहे त्या ठिकाणी हे पार पडलं. ह्याच्यामध्ये जे पुरुषांमध्ये कोण विजेते असतील त्यांचं नाव आहे सोलापूरचे महेंद्र गायकवाड. महेंद्र गायकवाड यांनी पृथ्वीराज मोहोळला हरवून महेंद्र गायकवाड यांनी पुरुषांमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि महिलांमध्ये जिंकले तर काजल डोचक लक्षात ठेवा. आणि 2025ची महाराष्ट्र केसरी कोण असतील तर ते येतं भाग्यश्री फंट. आणि अमृता पुजारी आहेत ना हे 2026चे महाराष्ट्र केसरी लक्षात ठेवा. 2025 आणि 2026चे महाराष्ट्र केसरी सांगतोय मी. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अमृता पुजारी महिलामध्ये येतं आणि 25चे येतं भाग्यश्री फंड. भाग्यश्री फंड. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आता 2026चे पुरुषांमध्ये महाराष्ट्र केसरी कोण आहेत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर छापायचं आहे. पुढचा प्रश्न 5वा. दरवर्षी जागतिक कासव दिन हा कधी साजरा केला जातो. वर्ल्ड टर्टल डे म्हणतो आपण. हा दरवर्षी असतो 23 मेला. पर्याय क्रमांक 1. 23 मे कासव लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये एक बीच आहे त्याला म्हणतो आपण भितरकनिका. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आहे ॲक्च्युली ओडिसा राज्यामध्ये. ओडिसामध्ये राज्यामध्ये भितरकनिका आणि शिमलीपाल लक्षात ठेवा. या ठिकाणी साधारणतः ह्या कासव पण मिळतात. आणि वेळास नावाचं एक ठिकाण आहे. वेळास कुठे ते वेळास हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास बीच जे आहेत ना या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं कासव आहे ज्याला म्हणतो ऑलिव्ह रिडले कासव. ऑलिव्ह रिडले कासव लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मोठे कासव जर पाहायचे असतील ना तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा क्रोमवरती टाका की गॅलापॅगोस द्वीप म्हणून. गॅलापॅगोस द्वीप किंवा बेट हे टाका आणि ते टर्टल असं टाका. ओके. किंवा कासव म्हणून टाका. तुम्हाला मोठमोठे महाकाय सगळ्यात मोठे कासव या ठिकाणी मिळतात या बेटावरती. गॅलापॅगोस द्वीप म्हणतो आपण लक्षात ठेवा. तुम्ही अजून आपल्या जो काही एप्रिल महिन्याचं आणि 3 महिन्याचं जे करंट अफेअरचं ईबुक आहे हे जर ईबुक घेतलं नसेल तर नक्कीच या 20 रुपयाला ईबुक भेटून जाईल तुम्हाला. ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ह्या QR कोडवरती स्कॅन करून पैसे पाठवून द्या. पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच अजय कुमार यांना खालीलपैकी कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अजय कुमार हे आहेत भारताचे नवीन उच्चायुक्त युगांडा या देशामध्ये. पर्याय क्रमांक 1. युगांडा जो देश येतो तो आफ्रिका या खंडामध्ये आहे. आफ्रिका खंडामध्ये ते आपण बघूयात मॅपमध्ये युगांडा कुठं आहे ते. मादागास्करची राजधानी काय असेल अंतानानारियो. अंतानानारियो हे तर मादागास्करची राजधानी आहे. पेरूची राजधानी तर लिमा आणि केनियाची राजधानी तर नैरोबी. ओके लक्षात ठेवा. भारत आणि भारताचे जपानमध्ये राजदूत कोण असतील त्यांचं नाव आहे सीबी जॉर्ज जपानमध्ये. युगांडा या ठिकाणी युगांडा आहे. युगांडाची राजधानी काय असेल युगांडाची राजधानी कंपाला येतं. कंपाला ही युगांडाची राजधानी आहे. युगांडाला जे काही सीमा लागणारे देश आहेत या ठिकाणी केनिया आहे. ओके. केनिया या ठिकाणी दक्षिण सुदान आहे. केनियाची राजधानी आत्ता सांगितलं नैरोबी आहे म्हणून. दक्षिण सुदानची राजधानी जुबा आहे. त्यानंतर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो याची राजधानी तर किनशाशा. ओके. रवांडाची पण सीमा लागते. रवांडाची राजधानी तर किगाली लक्षात ठेवा. या ठिकाणी टांझानिया आहे. टांझानियाची राजधानी डोडोमा येतं. डोडोमा लक्षात ठेवा. ओके. डोडोमा. त्यानंतर इथं बुरुंडी आहे. बुरुंडीची राजधानी तर गीतेगा लक्षात ठेवा. लेक व्हिक्टोरिया आहे. हे जे काही सरोवर आहे या सरोवरामधूनच नाईल नदीचा उगम आहे. जो आफ्रिका खंडातील सर्वात किंवा संपूर्ण जगातील सर्वाधिक लांबीची नदी आहे का नाईल नदी ह्याचा उगम ही लेक व्हिक्टोरियामधूनच होतो. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच NCDX-ने कोणत्या ठिकाणी भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह करार जो आहे तो सुरू केला आहे. हे सुरू केलं आहे मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2. मुंबई जी भारताची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे. 8वा प्रश्न. नुकत्याच UN संयुक्त राष्ट्र संघटनेचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर जो पुरस्कार आहे तो 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. हा जो काही पुरस्कार देण्यात आला नुकताच मेजर अभिलाषा बराक यांना देण्यात आलेला. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1. मेजर अभिलाषा बराक IMP आहे. आणि ह्यांनी कुठं कार्यरत ते ॲक्च्युली कसं माहिती का हे भारताचे आहेत परंतु हे कार्यरत आहेत अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांती सेनेमध्ये. सगळ्या देशाचे जे काही सैनिक आहेत या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही सैनिक पाठवत असतात. त्याच्यामध्ये भारताचे जे आहेत ना शांती सेनेमध्ये सामील येतं मेजर अभिलाषा बराक.
ओके. कोणत्या देशामध्ये असतील? हे लेबनॉन या देशामध्ये येतं. लेबनॉन, ज्याची राजधानी आहे बेरूत. बेरूत. लेबनॉनमध्ये येतं. हे अभिलाषा बराक. लक्षात ठेवा, हे कितवी महिला असतील? हे टोटलमध्ये तिसरे महिला आहेत. एकूणामध्ये तिसरे महिला. त्याच्यापूर्वी हा जो काही सन्मान आहे, असा सन्मान मिळणारे पहिले महिला ठरले होते सुमन गवानी. सुमन गवानी, जे 2019 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि दुसरे व्यक्ती आहेत राधिका सेन. राधिका सेन, त्यांना 2023 मध्ये असा सन्मान देण्यात आले आहे. जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर मेजर अभिलाषा बराक. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा अभिमानाची गोष्ट आहे भारतासाठी. पुढचा 9वा प्रश्न. दरवर्षी स्किझोफ्रेनिया जो दिवस आहे तो कधी साजरा केला जातो? स्किझोफ्रेनिया दिवस हा एक गंभीर मानसिक आजार आहे. गंभीर हा एक मानसिक आजार आहे. लक्षात ठेवा, जो दरवर्षी साजरा केला जात असतो 24 मेला. पर्याय क्रमांक 4. 24 मे. लक्षात ठेवा, एक व्यक्ती येतं, फ्रान्सची व्यक्ती येतं, त्यांची ही जयंती असते. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. डॉक्टर फिलिप पिनेल. फिलिप पिनेल यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. हा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला की स्किझोफ्रेनिया म्हणजे काय, तर हा एक मानसिक आजार आहे, मेंदूचा आजार आहे. मग जे काही मे महिन्यातील दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. 1 मेला असतो जागतिक कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिवस. 2 मेला आहे जागतिक ट्युना दिवस. 3 मेला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला पोर्तुगीज भाषा दिवस आहे. 7 मेला आहे जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला आहे जागतिक रेडक्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिवस. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 12 मेला आहे आंतरराष्ट्रीय नर्स दिवस. 14 मेला संभाजी महाराज जयंती. 15 मेला असतो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला आहे राष्ट्रीय डेंग्यू दिवस. 17 मेला जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मेला जागतिक एड्स लसीकरण दिवस किंवा जागतिक संग्रहालय दिन. 20 मेला आहे जागतिक मधमाशी दिवस. 21 मेला आहे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आणि आंतरराष्ट्रीय चहा दिन. 22 मेला असतो जागतिक जैवविविधता दिवस. अंतिम शेवटचा महत्त्वाचा प्रश्न 10वा. नुकतेच ऑइल इंडिया लिमिटेडने कोणत्या राज्यातील दांडेवाला फील्डच्या उथळ सानू फॉर्मेशनमध्ये एका नवीन उच्च गुणवत्तेच्या नैसर्गिक वायूच्या साठ्याचा यशस्वीपणे शोध लावलेला आहे? ऑइल इंडिया लिमिटेड ही एक महारत्न कंपनी आहे. भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी जर ऑइल काढायचे असेल, तेल उत्खनन करायचे असेल, ऑइल इंडिया लिमिटेड ही कंपनी खूप महत्त्वाची ठरते त्या ठिकाणी. मग आता नुकतंच नैसर्गिक वायूच्या साठ्याचा शोध लावला आहे. कोणत्या ठिकाणी? तर राजस्थान या ठिकाणी. राजस्थानमध्ये पण कुठं? तर दांडेवाला फील्ड या ठिकाणी, राजस्थान. मग राजस्थानविषयीचे अधिक पॉईंट बघण्याच्या पूर्वी ऑइल इंडिया लिमिटेडची सगळी माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. राजस्थान राज्याविषयी अधिक माहिती आपण बघूयात. राजधानी आहे राजस्थानची जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. आणि विधानसभा सदस्यसंख्या 200 आहे. लोकसभा सदस्यसंख्या 25 आहे. राजस्थानचा राज्य पक्षी आहे गोडाऊन. गोडाऊन म्हणजे हा पक्षी ज्याला आपण ग्रेट इंडियन हॉर्नबिल म्हणजेच माळढोक म्हणतो आपण. राज्य प्राणी आहे उंट आणि चिंकारा 2 आहेत. राष्ट्रीय उद्यान आहेत राजस्थानमध्ये भरतपूर, घाना, केवलादेव, सारिस्क आणि डेझर्ट. हा जो भाग येतो राजस्थानचा, हा इकडचा भाग, हा आहे थरचा वाळवंटाचा भाग. जो सर्व पूर्वेकडचा भाग आहे, हा जिथं गर्दी दिसते या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. आणि याच्या दरम्यान ही जी आहे ना, ही पर्वताची रांग आहे ज्याला म्हणतो अरवली पर्वताची रांग. अरवली पर्वताची रांग लक्षात ठेवा. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. ज्यांना कोणाला अकॅडमी लावायची असेल, नवीन बॅच आपली सुरू होते 11 जूनला. 11 जूनला म्हणजेच ही जी बॅच राहणार आहे ती टोटल शून्यापासून बॅच आहे. म्हणजे ग्राउंड पण होईल, तुमचं लेखी पण होईल. अशी बॅच खूप महत्त्वाची आहे. मात्र लक्षात ठेवा, ही बॅच सोलापूरमध्ये सुरू होणार आहे. ऑलरेडी जी बॅच चालू होती ती बॅच फुल झाली 2 एप्रिलची बॅच. आता ही बॅच 11 जूनची नवीन सुरू होणार आहे. जर कोणाला लावायचं असेल तर ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. चला, कालच्या प्रश्नावरती एकदा रिव्हिजनवर आपण नजर टाकूयात. नुकतेच FAO तर्फे ॲग्रिकोला पदक 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. नुकतेच भारत व कोणत्या देशाने 2027 हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून परस्पर घोषित केले आहे? इटली. नुकतेच कोणत्या राज्यातील 400 वर्ष जुना पंजत उत्सव सामुदायिक भावना आणि नदी संवर्धनाला पुनरुज्जीवित करतो? जम्मू काश्मीर. नुकतेच भारत फोर्ज लिमिटेडने कोणत्या राज्यात भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाइन सुविधा स्थापन करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे? आंध्र प्रदेश. नुकतेच कोणत्या राज्याने श्रम मित्र ॲप लॉन्च केले आहे? हरियाणा.
नुकतेच चर्चेत असलेले ऑल टाईम फेवरेट फ्रेंडशिप स्टोरीज हे पुस्तक कोणाचे आहे? रस्किन बॉन्ड. चीनच्या महान भिंतीनंतर जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत म्हणून युनेस्कोने कोणत्या भिंतीला नुकतेच मान्यता दिलेली आहे? कुंभलगडचा किल्ला जो राजस्थान राज्यामध्ये येतो, जागतिक वारसा देखील आहे. जागतिक जैवविविधता दिवस दरवर्षी असतो 22 मेला. नुकतेच मंत्रिमंडळ स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता साठी एक स्वतंत्र खाते सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे केरळ. केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये कोणता राज्य हा भारतात आघाडीवर राहिला आहे? आपला महाराष्ट्र. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न झाले. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच कोणत्या राज्याने तिसरे व चौथे अपत्य जन्माला आल्यानंतर अनुक्रमे 30,000 व 40,000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे? याचं प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जो आपलं अनुभवश्रीचं ॲप आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. आणि त्या ठिकाणी स्पेशल जी केची बॅच आहे, ती स्पेशल जी केची बॅच पण तुम्ही लावू शकता. आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करा नक्कीच. आणि आपले इंस्टाग्रामचे पेज आहे, त्याला पण तुम्ही जाताना इथं नक्कीच या ठिकाणी स्कॅन करून फॉलो करून ठेवू शकता. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभवश्री. थँक्यू. जय हिंद.